हॅलो. चला जाऊया आपण लाईव्ह सामन्यामध्ये. आपण पाहतोय दुपारच्या सत्रामध्ये एक हा साखळी फेरीतील एक शेवटचा सामना, महाळुंगे 11 विरुद्ध कोदवली. सलामीची जोडी आपण पाहतोय जितेंद्र आणि भावेश महाळुंगे संघाकडून. पहिला चेंडू बघा, एका धावेसाठी खेळला जातोय जितूकडून. स्वतःचा पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन दाखवलं होतं तो रुपेश. कोदवली संघ जर आपण पाहिला एक नजदीकचा संघ आहे, एक याच पंचक्रोशीमध्ये नेहमी खेळणारा संघ. आपण या मैदानावरती त्यांना पाहतोय, अनेक वर्ष ते खेळताना आपल्याला दिसत आहेत. त्यांच्या समोर मात्र सध्या आपण पाहतोय महाळुंगे संघ. ब्लॉक होलमधील चेंडू, तितका सुंदर फटका आहे, एका धावेसाठी निश्चितच धावले. एक रनआउटची संधी नक्कीच होती, मात्र त्या ठिकाणी भावेश क्रीजमध्ये सुरक्षित राहतोय. जर आपण सलामीची जोडी पाहिली महाळुंगे संघाकडून, भावेश आणि जितेंद्र. जितेंद्र एक सलामीचा हा नेहमीच आपण फलंदाज पाहतो सलामीला येत महाळुंगे संघाकडून. एक फलंदाजीचा कणा महाळुंगे गावासाठी, एक अष्टपैलू खेळाडू तो नक्कीच आहे. सलामीला आलाय, हा खोलवर टप्प्याचा चेंडू, पुन्हा गॅपमध्ये ढकललाय चेंडू. चेंडू चाललाय सरळ सीमा पार, येतोय पहिला चौकार. पुन्हा एकदा ब्लॉक होलमधील हा चेंडू अक्षरशः खोदून काढलाय. या चेंडूला एका धावेसाठी पाठवलंय. चांगली सुरुवात केली जाते महाळुंगे संघाकडून. जर आपण पाहिलं, महाळुंगे संघ हा मला वाटतंय पर्वत दुसरेमधील विजेता संघ आहे. राजापूर चॅम्पियन ट्रॉफी, एक ट्रॉफी त्यांच्या नावावरती नक्कीच आहे. दुसरी जी चॅम्पियन ट्रॉफी झाली होती बोरवली या ठिकाणी, त्या ठिकाणी हे विजेते ठरले होते. असा हा एक भलामोठा संघ आहे. एक नक्कीच या ठिकाणी झेल होऊ शकला असता. चेंडू थोडा वेळ हवेमध्ये होता, मात्र कोणताही प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला नाही कोदवलीच्या क्षेत्ररक्षकाकडून. एक नक्कीच जितूसारखा चांगला फलंदाज या ठिकाणी बाद होऊ शकला असता, मात्र कुठली रिस्क घेतली नाही. 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या ते भावेश याच्या माध्यमातून. धावसंख्या पोहोचते या 2 धावांनी 9 वरती. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना कोदवली संघातर्फे रुपेशाचा. हा मात्र पुन्हा 16 वेळ, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. एक कव्हरच्या डोक्यावरून या चेंडूला खेळलाय, बाउंड्रीच्या दिशेला चेंडू चाललाय, ट्रॅव्हल करतोय, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा थोडासा प्रयत्न आहे, मात्र समाधान मानतोय तो भावेश. 2 धावा होत आहेत, संघ दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतोय. धावसंख्या पोहोचते 11 वरती. राजापूर चॅम्पियन ट्रॉफी पर्व 7वा आपण पाहतोय. या सलग 3रा दिवस आजचा हा आहे आणि या 3ऱ्या दिवसामध्ये दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय हा सामना. पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय धावफलकावरती बिनबाद 11. एक चांगली आश्वासक सुरुवात करून दिली जाते ती जितू आणि भावेश यांच्या माध्यमातून. पहिला पॉवर प्लेचा खेळ समाप्त होतोय. दुसरं षटक घेऊन दाखल झालाय गोलंदाज मंदार. नक्कीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये 11 धावांचं षटक करणं म्हणजे खूप चांगलं षटक मी नक्कीच म्हणेन. स्वतः कर्णधार आहे, कर्णधाराने स्वतः जबाबदारी घेतली पहिलं षटक टाकण्याची आणि एक चांगलं जबाबदारीचं षटक त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण करताना आपण पाहिलं. यानंतर मात्र आलाय मंदार. नक्कीच त्याचा प्रयत्न असेल की पहिल्या षटकाची पुनरावृत्ती तो या दुसऱ्या षटकामध्ये करेल. पुन्हा एकदा हा चांगला फटका, रनआउटची संधी आहे. त्या ठिकाणी थोडासा ताळमेळ आपल्याला पाहायला मिळाला नाही, मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहतोय, मात्र थोडंसं कुठेतरी मिसफिल्डिंग आपल्याला पाहत होती गोलंदाज मंदार याची. आणि
या ठिकाणी निश्चितच रनआउट होऊ शकलं असतं, एक यश प्राप्त होऊ शकलं असतं, मात्र तसं काही घडताना दिसत नाही आहे. पहिला चेंडू ब्लॉक होलमध्ये हा चेंडू होता. मोठे फटके खेळण्याची नक्कीच मी पाहतोय. 3 दिवस ही स्पर्धा चालू आहे. एक हाय स्कोरिंग असं हे मैदान आहे. निर्धारित 4 षटकांमध्ये आपण पाहतोय 40 धावा 50 ते 60 धावापर्यंत सुद्धा संघ पोहोचलेले आहेत. पुन्हा एकदा हा शॉर्ट पिच चेंडू होता, पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली आणि हाय हॅलो करत कानाला चाललाय चेंडू, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू येतोय निर्धाव. थोडंसं कुठंतरी नक्कीच नाराज असेल. आक्रमण आता मात्र करावं लागेल, कारण जितूला मी जेवढं ओळखतो तेवढं तो असा फलंदाज आहे की पहिल्या षटकापासून आक्रमण करणं त्याला पसंत आहे. आता मात्र झेल उडालाय, होणार का झेल? चांगला प्रयत्न नक्कीच होता यष्टीरक्षकाचा, मात्र त्या ठिकाणी झेल सुटला जातोय. पहिलं जीवदान मिळतंय ते जितू याला. एक मोठ्या खेळाडूचा झेल सोडलाय. क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं टेक द कॅचेस अँड विन मॅचेस, कारण जेव्हा जेव्हा झेल सुटला जातो तेव्हा तेव्हा मात्र फलंदाजाला थोडा आत्मविश्वास अजून वाढतो आणि या आत्मविश्वासामध्ये तो कधी कधी अशी फलंदाजी करतो की अक्षरशः समोरच्या संघाला त्या वादळामध्ये विस्कटून टाकतो, पराभवाची चव चाखायला लावतो. मात्र आता बघा चेंडू चाललाय, ट्रॅव्हल केलाय डिक्लेरेशन बॉक्सला, एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. एक चांगली संयमी शांत सुरुवात होते महाळुंगे संघाची. आता मात्र नक्कीच गरज असेल एका मोठ्या फटक्याची महाळुंगे संघाकडून. भावेश नियमितपणे सलामीला येणारा हा फलंदाज आपण आतापर्यंत पाहिला. मुंबईमध्ये अनेक वर्ष हा खेळाडू आपण खेळताना पाहिला महाळुंगे संघाकडून. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा आहे, मात्र या ठिकाणी मी नक्कीच म्हणेन खूप सारी खराब असं क्षेत्ररक्षण, खराब असं यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळालं कोदवली संघाकडून. निश्चितच ही एक एक्स्ट्रा धाव होती, मात्र अजून त्यामध्ये भर घातली गेली ती यष्टीरक्षकाकडून आणि एकूण या चेंडूवरती मिळत आहेत 2 धावा. धावसंख्या पोहोचली ती 15 वरती. चांगलं षटक आपलं आपण पाहतोय मंदार यांचं. कोदवली संघाचा हा एक महत्वाचा खेळाडू आहे, महत्वाचा असा गोलंदाज. पुन्हा आता मात्र बघा पहिल्याच या तिसऱ्या चेंडूवरती यष्टा उद्ध्वस्त केले जात आहेत. संपर्क होत नाहीये आणि सरळ चेंडू चाललाय यष्टा उद्ध्वस्त करून पहिलं यश, पहिला बळी प्राप्त होतोय तो कोदवली संघाला. आणि त्याची जागा घेण्यासाठी वनडाऊनच्या स्वरूपामध्ये फलंदाज दाखल झालाय, तो म्हणजे सागर. तर यानंतर जो सामना होणार आहे पेंडखळे विरुद्ध श्री रामेश्वर क्रिकेट संघ तारळ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी नाणेफेकीसाठी या ठिकाणी दाखल व्हा. श्री रामेश्वर क्रिकेट संघ तारळ विरुद्ध पेंडखळे 11. तर सागर एक आक्रमक फलंदाज महाळुंगे संघाचा, एक विस्फोटक फलंदाज आहे आणि याला मात्र आता चांगली कामगिरी करावी लागेल. पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेला पॉईंटच्या डोक्यावरून ढकलायचं आहे, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. मला षटक संपल्याचा इशारा केला जातोय. दुसऱ्या षटकाची सांगता होत आहे. षटकाच्या आखरी धावसंख्या पोहोचते ती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 15.
तिसरं षटक घेऊन दाखल होतोय नवीन गोलंदाज नितीन कोदवली संघाकडून. पहिलाच फटका काऊ कॉर्नरच्या दिशेने या चेंडूला फटकावलं. एका धावेसाठी जितू याने. थोडंसं शांत संयमाने आपल्याला हा सामना आपण पाहतोय. कुठेतरी नक्कीच हल्ले करावे लागतील जितू आणि सागर यांना. हे तिसरं षटक आहे. अजूनही एका षटकाचा नक्कीच खेळ शिल्लक आहे. मात्र तिसऱ्या षटकामध्ये एक चांगली धावसंख्या उभारावी लागेल. एक चांगलं आव्हान कोदवली संघाला नक्कीच त्यांना द्यायचा प्रयत्न असेल. आणि आता मात्र खोलवर टप्पा आणि या चेंडूला पाठवलाय सरळ सीमा पार. षटकार. चेंडू होता. या चेंडूवरती चांगला प्रहार केला तो सागर याने आणि सरळ चेंडूला पाठवले सीमा पार. या षटकारानुसार आपण धावसंख्या पाहतोय 22 वरती धावसंख्या पोहोचले. नक्कीच एक पुन्हा एकदा पुल केलाय आणि या चेंडूला पुन्हा पाठवले. आता मात्र डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी. गोलंदाजी जर आपण पाहिली एक खराब चेंडू मंदार यांच्या माध्यमातून फेकला गेला आणि या चेंडूवरती चांगला फटका चांगला प्रहार पाहायला मिळाला सागर यांच्याकडून आणि सरळ चेंडूला भिरकावून दिलं गेलं. या इनिंग्स मधील हा पहिला षटकार नावावरती केला जातोय तो सागर याच्या. या सामन्यामध्ये आपल्याला पंच म्हणून लाभले ते वैभवदादा कोळवणकर आणि कैलास नवाळे सर. या दोघांचे सुद्धा मंडळातर्फे मी खूप आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा हा फटका चांगला फटका आहे. एक धावावरती समाधान मानलंय. धावसंख्या पोहोचते ती 24 वरती. एक सुरक्षित असं आव्हान जर उभं करायचं असेल तर नक्कीच एक 45-50 धावांचं आव्हान हे उभं करावं लागेल कोदवली संघासमोर. कारण कोदवली संघ सुद्धा एक तितकाच चांगला संघ आहे. एक मजबूत संघ आहे. त्यामुळे त्यांना जर थांबवायचं असेल तर चांगली आता फलंदाजी करावी लागेल. थोडीशी मिसफिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ती कर्णधाराकडून. जो यष्टिरक्षक करतोय रुपेश. एक एक्स्ट्रा धाव आहे. एक्स्ट्रा धाव. एकूण या चेंडूवरती धावा मिळत आहेत 2. धावसंख्या झाली 26. मागील चेंडूवरती आपण पाहिलं एक एक्स्ट्रा धाव मिळाली. एक वाईट चेंडू होता मात्र थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळाली यष्टिरक्षकाकडून आणि त्याचा फायदा उठवला महाळुंगे संघाने. बॅटचे कडा घेतले आणि या ठिकाणी पुन्हा एकदा एक चोरटी धाव सागरच्या बॅटमधून आपण पाहतोय. धावसंख्या पोहोचते ती 27 वरती. चांगलं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. नक्कीच चांगला कमबॅक केलाय तो मंदारने. सुरुवातीला आपण पाहिलं एक खराब चेंडू त्याच्या माध्यमातून आपण पाहिला. त्या चेंडूवरती चांगला फटका सागरच्या मॅटमधून निघाला. एक षटकार नक्की मिळाला. मात्र त्यानंतर एक चांगलं कमबॅक हे मंदार यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळालं. हा सुद्धा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा पुल करायचा आहे. आणि बघा मला वाटलंच होतं की या चेंडूवरती नाही नाही कुठेतरी थोडंसं मिसअंडरस्टँडिंग आपण पाहतो. हॅलो 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 हॅलो
हॅलो. गचाळ गचाळ क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. खराब क्षेत्ररक्षण नक्कीच मी मानेन. ज्या ठिकाणी कुठलीही धाव नव्हती त्या ठिकाणी या ठिकाणी 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. नवीन गोलंदाज दाखल झालाय शेवटचं अंतिम षटक घेऊन तो युवराज. बघा नावातच युवराज आहे, त्याला राज करावा नक्कीच लागेल या षटकामध्ये. फलंदाजांना जखडून ठेवावं लागेल. मात्र या चेंडूवरती चांगला प्रहार केला. दुसऱ्या धावेसाठी धावायचा प्रयत्न आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला काऊ कॉर्नरला पाहतोय कोदवली संघाकडून. बघा एक नवोदित खेळाडू आहे कोदवली संघाचा, एक उभारता सितारा. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच कोदवली संघाचं हे भविष्य आहे. एक मोठी स्पर्धा मध्ये त्याला एक चांगला सहभाग आपल्याला पाहतोय. हा फुलटॉस चेंडू, खराब चेंडू, या चेंडूवरती केलाय मोठा प्रहार आणि सरळ चेंडूला पाठवलाय सीमा पार. वन बाउन्स चौकार. पेंडकळे संघ नाणेफेकीसाठी या. तर युवराज बघा बॉलिंगची ऍक्शन आपण पाहिली. आता मात्र चेंडू. हॅलो हॅलो. नक्कीच या ठिकाणी एक संधी. हॅलो. एक चांगली संधी प्राप्त झाली होती मात्र क्षेत्ररक्षकाकडून मिसफिल्डिंग केली जाते. चौकार. एक चांगलं षटक आपण पाहतो युवराजाचं. एक संधी निर्माण त्याने केली होती. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू, क्षेत्ररक्षक येतोय जेल खाली. मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. सलग दुसरा झेल या ठिकाणी सोडला जातो. गोलंदाजी खरंच खूप सुंदर गोलंदाजी आहे. वारंवार बळी मिळवण्याचा तो प्रयत्न करतोय, संधी सुद्धा देतोय मात्र तितकी सुंदर अशी साथ क्षेत्ररक्षकाकडून त्याला मिळत नाहीये. धावसंख्या या चेंडूवरती प्राप्त होते 2. आता मात्र जेतू सामना करेल युवराजचा. फुलटा चेंडू पुन्हा एकदा लेगसाईडच्या दिशेला केवळ दिशा दिली. डिक्लेरेशन बॉक्सच्या दिशेला चेंडू चाललाय. दुसऱ्या धावेसाठी धावल्या. तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न आहे आणि तिसरी धाव होणार का पूर्ण? तिसरी धाव ही पूर्ण केली जाते. तिसऱ्या षटक चौथ्या षटकाची सांगता होते. पहिल्या इनिंगची समाप्ती होते आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या उभारली जाते ती 41 आणि 42 धावांचं आव्हान ठेवलं जाते कोदवली संघासमोर.
बघा या ठिकाणी हॅलो बघा आपण स्क्रीनवरती आपण पाहतोय एक दर्दी प्रेक्षक जांबीवरती चढून या सामन्याचा आस्वाद घेताना दिसतोय. महाळुंगे संघाचा हा खेळाडू आहे परंतु प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये बघा एक दर्दी प्रेक्षक आहे. लाईव्ह जर कोणी सामने पाहत असाल तर बघा ऑन स्क्रीनवरती या खेळाडूला दाखवण्यात येत आहे. क्रिकेटच्या प्रति किती आवड असावी बघा, झाडावरती चढून सामन्याचा आस्वाद घेत आहे. नाही तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे की तुमचं आम्ही कौतुक करतोय, असं घाबरून झाडावरून उतरू नका. सर्व ठिकाणी बसायची जागा आहे परंतु त्याने निसर्गाचा आधार घेतला, सरळ झाडावरती जाऊन चढला आणि सामन्याचा आस्वाद घेत आहे. माळुंगे संघाकडून रुपेश आणि मंदार. स्ट्राईक घेतोय रुपेश, नॉन स्ट्राईकला आहे मंदार. हॅलो मंदार आणि सॉरी रुपेश आणि योगेश. हॅलो 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 हॅलो. तर स्वतःचा पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन दाखल झालाय तो भावेश. 42 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्या षटकापासून कुठेतरी एक चांगलं कॅल्क्युलेशन देऊन खेळणं खूप गरजेचं आहे कोदवली संघाला. आणि या ठिकाणी बघा पुलटा चेंडू आणि सरळ पाठवलाय समोरच्या दिशेला, षटकार. मोठा प्रहार येतोय कर्णधार कडून आणि कर्णधार ऑन फायर. चेंडू होता, पुलटा चेंडू होता आणि त्याला सरळ सीमा पार पाठवला, दिशा दिली. खराब चेंडूचा चांगला समाचार घेतला. पुन्हा खोलवा टप्प्याचा चेंडू चांगला, दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला ताळमेळ पाहायला मिळतोय. धावसंख्या पोहोचते ती 7 वरती, सॉरी 8 वरती. 2 चेंडूच्या अखेरीस 8 धावसंख्या पोहोचते. चांगली सुरुवात नक्कीच केली जाते. 42 धावांचं आव्हान आहे. 4 षटकामध्ये 24 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. तर योगेश येतो स्ट्राईक वरती. मेहनत करावी लागेल योगेश आणि रुपेश याला. तर भावेशला आता कमबॅक करावं लागेल. आता मात्र खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. चेंडू जातो निर्धाव.
पुन्हा एक मोठा फटका त्याला खेळायचा होता, मात्र कुठलंही कनेक्शन होत नाहीये. सरळ चेंडू येतोय सागरच्या हातामध्ये. पहिल्या षटक प्रगतीपथावर असताना भावेश याचं कोदवली संघाकडून एका फलंदाजाला नक्कीच चांगली कामगिरी ही करावी लागेल. पुन्हा थोडेसे शफल झाले, मात्र ऑफस्टम्पच्या बऱ्याचशा बाहेरील हा चेंडू पंच एक स्क्वेअर मारा, एक एक्स्ट्रा धावेचा चेंडू घोषित करतायत. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या पोहोचते ती 9. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आणि या षटकामध्ये नक्कीच पहिल्या चेंडूवरती प्रहार केला होता, षटकार आला होता. त्यानंतर मात्र एका चांगली कामगिरी भावेश काढून पुन्हा चेंडू खेळला गेला. एका धावेसाठी एक धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 10. पुन्हा भावेश रुपेश साठी पुन्हा हा खोलवर टप्प्याचा चेंडू. चेंडू हवेमध्ये आहे, ऑफसाईडच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल करतोय. दुसऱ्या धावेसाठी धावलेत आणि 2 धावा सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना चांगली सुरुवात, एक दमदार आणि आश्वासक सुरुवात पाहायला मिळते ती कर्णधाराकडून. सर्व संघाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती त्याने घेतली आणि आव्हानाच्या दिशेने वाटचाल तो करतोय. पुन्हा हा शॉर्ट पिच चेंडू, पुन्हा पुल केलाय, क्षेत्ररक्षक आहे खाली आणि झेल टिपला जातोय. पहिला धक्का, पहिला बळी. सुरेंद्र भांबले नवीन फलंदाज स्ट्राईक वरती खेळतो तो मंदार, ज्याला अजून आपलं खातं खोलायचं आहे. पहिला चेंडू हुक केलाय, क्षेत्ररक्षक आहे भाई त्या ठिकाणी आणि तो कोणतीही चुकी करणार नाही, कारण महाळुंगे गावाचा एक महत्वाचा असा क्षेत्ररक्षक आहे तो भाई. दुसरा धक्का पोचलाय, बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती हा धक्का पोचलाय. डीजे साऊंड आवाज येत नाहीये. हॅलो हॅलो.
मनोज आपण पाहतोय नवीन फलंदाज कोदवली संघाकडून दाखल झालाय. धावसंख्या झाले दुसरं षटक चालू असताना 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14-42 धावांचं आव्हान आहे. एक चांगला सुरुवात आपण पाहिली, मात्र त्यानंतर थोडंसं कमबॅक केलं गेलं म्हाळुंगे संघाकडून. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती एक बळी मिळवला, त्यानंतर सुरुवात दुसऱ्या षटकाची बळी मिळवून झाली. एक दोन पाठोपाठ धक्के दिल्यानंतर चांगली आता मात्र कामगिरी करतोय. चांगला फटका लेक्सरच्या दिशेला, दुसऱ्या धावेचाही प्रयत्न. मनोज येतोय, थोडा डेंजर झोन मध्ये आहे, अपील केलं जात आहे आणि या ठिकाणी थोडंसं कुठेतरी दुखापत होताना आपल्याला पाहतोय. आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये तंबूमध्ये परतलाय तो मनोज. कुठेतरी आपण पाहिलं ताळमेळ नव्हता दोन्ही फलंदाजांमध्ये. एकच धाव होती, त्या ठिकाणी 2 धावेचा प्रयत्न केला गेला. थोडीशी कुठेतरी हाव होती की एक एक्स्ट्रा धाव आपल्या संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल, मात्र त्याचा परिणाम काय झाला तर मनोज तंबूमध्ये परतला आणि तिसरा गडी बाद झाला. आता मात्र कुठेतरी थोडीशी हाराकिरी करताना आपण पाहतोय हा संघ. थोडंसं जबाबदारीने खेळावं लागेल. 4 षटकांचा हा सामना आहे. दुसरं षटक आतापर्यंत केवळ चालू आहे, अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. त्यामुळे कुठेतरी सामना थोडासा शांत काळा करावा लागेल, थोडंसं थांबावं लागेल आणि त्यानंतर मात्र सामना शेवटच्या षटकापर्यंत जर हे घेऊन गेले तर नक्कीच हा सामना एक रंगतदार सामना होईल. कोदवली संघाला थोडंसं आता शांत ठेवावं लागेल. 3 बळी आपण पाहिले. लांजा तालुक्यामधील आमचे सन्माननीय बाबू डीजे वाले यांचं या ठिकाणी आगमन झाले आहे. आमच्या मंडळाला नक्कीच त्यांचा नेहमीच सहकार्य असतं. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे. या ठिकाणी बघा किती सुंदर अचूक वेगवान असा हा गोलंदाज आणि तितकीच गोलंदाजी सुद्धा सुंदर आपण पाहिली. यष्टीरक्षकाकडून थोडीशी मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. एक एक्स्ट्रा धाव मिळाली. एक एक्स्ट्रा धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली ती 16. जरा गोलंदाज सुरेंद्र भांबले एक नवोदित गोलंदाज आहे म्हाळुंगे संघाचा. मी पहिल्यांदाच या खेळाडूला आपण पाहतोय म्हाळुंगे संघामध्ये. आता मात्र झेल उडाला. शशी एराम स्वतः संघाचा कर्णधार येतोय झेल खाली आणि कोणतेही ताळमेळ नव्हता आशिष आणि शशी यांच्या दरम्यान आणि आशिषने मात्र हा झेल घेतला. त्या ठिकाणी बघा थोडंसं अजून कुठेतरी मिसफिल्डिंग झाली असेल तर हा कडून मला इथे माहिती मिळते की सुहास भांबले जे राजापूर तालुक्यातील एक गायन क्षेत्रामधील शक्तितुऱ्यामधील एक मोठं नाव आहे, त्यांचे सुपुत्र हे आहेत. मी तरी यांना पहिल्यांदा पाहतोय गोलंदाजी करताना, कारण अनेक वर्ष आम्ही म्हाळुंगे संघ असेल यांच्या दरम्यान खेळतो. वाह काय सुंदर फिल्डिंग आहे आशिष माळगावे यांच्यातर्फे आपण पाहिली. निश्चितच जर या ठिकाणी चेंडू मिस झाला असता तर 4 धावा या ठिकाणी मिळाल्या असता, मात्र संघासाठी 3 धावा वाचवण्यामध्ये यश प्राप्त होते. सुरेंद्र यांचे एक अतिशय चांगलं अप्रतिम अशा षटकाची सांगता होते. 2 षटकाच्या अखेरी धावसंख्या पोहोचते ती 17 वरती. आता मात्र समीकरण झालंय 12 चेंडू आणि 25 धावा. या षटकामध्ये 2 बळी 2 यश आपल्या संघासाठी प्राप्त केले तर सुरेंद्र याने. नवीन एक उभारता सितारा आहे, एक युवा खेळाडू. म्हाळुंगे संघ जर आपण पाहिला शशी येरम असेल, सागर, त्याचप्रमाणे आशिष माळगावे, भाई यांसारखे मोठे हे सिनियर सर्व खेळाडू आहेत. त्यानंतर काही नवोदित खेळाडूंना सुद्धा त्यांनी चान्स दिला आहे. येणारी पिढी ते चांगले घडवताना आपल्याला दिसत आहेत. हा पहिला चेंडू जितेंद्र यांचा, पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा होता. थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळाली. दुसऱ्या धावेसाठी धावलेत आणि या ठिकाणी रनआउट होऊ शकला असता, मात्र एक चांगला टाइम पाहायला मिळाला. दोन्ही फलंदाजांमध्ये मंदार क्रीजमध्ये सुरक्षित राहतोय. योगेश आणि नवीन आलेला फलंदाज आहे तो निलेश.
स्ट्राईकवरती खेळताना आपण पाहिलतोय. जितेंद्र एक अष्टपैलू असा महाळुंगे संघाचा एक खेळाडू आहे. फलंदाजी असो गोलंदाजी असो, जर फलंदाजीमध्ये गरज असेल तर जितूवरती डोळे झाकून हा संघ विश्वास ठेवतो. गोलंदाजीमध्ये सुद्धा तीच अवस्था आहे. गोलंदाजी जेव्हा जेव्हा समोरच्या संघाला थोपवायचं असेल, थांबवायचं असेल, रोखायचं असेल, तेव्हा मात्र जितूला गोलंदाजीसाठी आणलं जातं. या ठिकाणी व्यासपीठावरती सत्कार केला जातोय बाबू डीजे ऑपरेटर यांचा. सन्माननीय बाबू डीजे सर, चांगला फटका गॅप मधून या चेंडूला सरळ पाठवलंय बाउंड्री लाईनच्या दिशेला. चेंडू तेव्हा सरांचं मोलाचं सहकार्य आम्हाला नेहमीच लाभलं. धन्यवाद सर. असेच तुम्ही आम्हाला नेहमी सहकार्य करत राहा. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर हा येतो एक एक्स्ट्रा एक स्वेर मारा जितेंद्र यांच्या माध्यमातून आपण पाहिला. जितेंद्र एक अनुभवी खेळाडू आहे. अनेक वर्ष तो या संघातून आपण खेळताना पाहिला. मधल्या काही काळामध्ये थोडासा कुठेतरी फॉर्ममध्ये नव्हता, मात्र त्यानंतर त्याने चांगलं कमबॅक केलं आहे. गोलंदाजी असो फलंदाजी असो, सुंदर अशी बॅटिंग परफॉर्मन्स असेल, गोलंदाजी बॅटिंग ऑलराऊंडर हा खेळाडू. आणि हा चेंडू बघा समोरच्या दिशेला वन बाउन्स चेंडू अडवला जातोय. एका धावेवरती समाधान मानलं योगेश आणि निलेशाने. धावसंख्या पोचली ती 22 वरती. 42 धावांचं आव्हान आहे. सॉरी 23 धावसंख्या होते. या षटकामध्ये हल्ला हा करावा लागेल योगेशाला, कारण बघा समीकरण कुठंतरी थोडंसं मोठं होताना आपण पाहिलं. या षटकामध्ये जर समजा या चेंडूवरती चौकार आला, षटकार आला, तर एक चांगलं अंतर, धावांचं अंतर कमी होऊ शकतं. त्यामुळे तसंच प्रयत्न करावा लागेल. आणि शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिलाय सरळ सीमा पार. षटकार. धावसंख्या झाली ती 29. एक मोठा फटक्याची गरज होती आणि ती गरज त्याने पूर्णच केली. या ठिकाणी सुद्धा एक चांगला फटका. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा धावलेत योगेश. बघा काय धावतोय बघा, पूर्ण जीवांचा आकांत काढून तो धावताना आपण पाहतोय. 45 नंबरची जर्सी घेतलेला हा योगेश. तिसऱ्या षटकाची मला वाटतं सांगता होत आहे. तिसरं षटक संपतंय. 3 षटकाच्या अखेरीस एक चेंडू आहे. ओके बघा अप्रतिम अशी फलंदाजी आपण पाहतोय योगेशसाठी. चांगली फलंदाजी, स्वतःच्या संघासाठी सर्व जबाबदारी त्याने स्वतःच्या खांद्यावरती घेतली. सलामीला आलेला हा खेळाडू. आणि बघा सामना कुठे होता आणि कुठे त्याने आणून ठेवला. एका षटकाराची गरज होती जेणेकरून धावांचं अंतर कमी होईल आणि तेच त्याने केलं. एक खराब चेंडू जितू यायचा आणि या चेंडूवरती प्रहार केला गेला. एक षटकार आला आणि त्यानंतर मात्र आता बघा सामना थोडासा झुकला आहे तो कोदवली संघाच्या बाजूने. या षटकामध्ये बघा एका भरवशाच्या गोलंदाजाच्या वरती आक्रमण केलं गेलं. 14 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्या त्या जितू याने. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. एक मोठं षटक याला बनवावं लागेल. जर अजून एक समजा खराब चेंडू आला तर मात्र हा सामना थोडासा कुठेतरी निसटताना पाहायला मिळेल महाळुंगे संघाच्या हातून. आता मात्र अचूक टप्पा होता. अचूक लाईन आणि लेंथवरती हा चेंडू पडला आणि सरळ चेंडू आला सागरेच्या हातामध्ये. तिसऱ्या षटकाची सांगता झाली. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या पोचली ती 31. आणि आता मात्र समीकरण झालंय 6 चेंडू आणि विजयासाठी धावा 11. सहा चेंडू आणि 11 धावा. आता मात्र स्ट्राईकवरती खेळणार आहे निलेश. नॉन स्ट्राईकला खेळताना दिसेल तो योगेश. कुठेतरी मला वाटतं थोडंसं कॅल्क्युलेशन चुकलं. नक्कीच या चेंडूवरती जो चेंडू आता निर्धाव गेला
त्या चेंडूवरती एक धाव जरी मिळाली असती तर कुठेतरी आता स्ट्राईकवरती योगेश आला असता. कारण जर आपण त्याची बॅटिंग पाहिली तर चांगली बॅटिंग तो आपल्याला करताना पाहतोय आपण. सलामीला आलेला हा फलंदाज आहे, नवीन गोलंदाज आलाय. शेवटचं अंतिम निर्णायक असं षटक घेऊन 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. एक प्रेशरचं हे षटक आणि या षटकामध्ये टिचून गोलंदाजी करावी लागेल ती रुपेश याला. निलेशला मात्र एकच काम करायचं आहे, योगेशला मात्र स्ट्राईक देण्याचा त्याचा प्रयत्न असेल. पहिला चेंडू फसवा चेंडू आणि या ठिकाणी बघा थोडंसं कुठेतरी मी नक्कीच म्हणेन योगेशची सुद्धा चुकी आहे. कारण योगेशने यानंतर जो सामना होणार आहे पेंडखळे विरुद्ध तारळ, दोन्ही संघांना विनंती आहे की त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन बसायचं. दोन्ही संघांनी इकडूनच मैदानामध्ये जायचं आहे, ग्राउंडमध्ये जायचं आहे. त्यामुळे दोन्ही संघाचे जे प्लेईंग 11 आहेत ते सर्व खेळाडू कॉमेंट्री बॉक्स आणि व्यासपीठाच्या इकडे येऊन बसायचं आहे. चला रुपेश पहिला चेंडू निर्धाव आलाय. 5 चेंडू 11चं समीकरण. चांगला फटका डिक्लेरेशन बॉक्समध्ये पुन्हा एकदा निलेश ही स्ट्राईकवरती. मी म्हटलं होतं या ठिकाणी कुठंतरी कॅल्क्युलेशन करणं खूप गरजेचं आहे. योगेशला स्ट्राईकवरती आणणं खूप गरजेचं आहे कारण पहिल्या चेंडूपासून तो चांगला खेळतोय, चांगलं आक्रमण करतोय. 2 चेंडू बघा गेले, 2 चेंडूवरती फक्त एकच धाव मिळाले. आता मात्र 4 चेंडू आणि 10 धावा. थोडंसं प्रेशर नक्कीच निलेशवरती आहे, पण कुठंतरी शांत डोक्याने खेळावं लागेल. रुपेशला चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिले 2 चेंडू चांगल्या पद्धतीने त्याने फेकलेत. हा खोलवर टप्प्याचा नो मॅन्स एरियामध्ये चेंडू लँड झालाय, एकच धाव मिळते. 3 चेंडू आणि 9 धावा. रुपेशने बघा चांगली गोलंदाजी आपण पाहिली. 3 चेंडू एका चांगल्या प्रेशरच्या सामन्यामध्ये अचूक टप्प्यावरती त्याने गोलंदाजी केली. आता मात्र घणाघाती असा फलंदाज आहे समोर ज्याने हा सामना कोदवली संघाच्या बाजूने जवळ आणलाय. त्याला फिनिश मात्र चांगलं करावं लागेल. हा पुल केलाय आणि चेंडूला पाठवलंय एका धावेसाठी डिक्लेरेशन बॉक्स. दोन चेंडू आणि 8 धावा. एका अशक्यप्राय मी नक्कीच नाही म्हणणार कारण आपण काल सुद्धा एक सामना पाहिला. 2 चेंडूवरती 11 धावांची गरज होती, त्यानंतर एक वाईट चेंडू टाकला, त्यानंतर सलग 2 चेंडूवरती 2 षटकार खेचले आणि त्याने तो सामना आपल्याला विजय करून दिला. त्यामुळे नक्कीच हा चेंडू चाललाय निर्धाव आणि आता मात्र महाळुंगे सामना जवळपास हा सामना विजयी होताना आपण पाहतोय. रुपेशाचं नक्कीच कौतुक करावं लागेल. कर्णधाराने जी जबाबदारी दिली होती ती मात्र त्याने या ठिकाणी पार पाडताना दिसतोय. एक चांगलं षटक, अंतिम षटक होतं, निर्णायक षटक होतं. 11 धावा फक्त रोखायच्या होत्या आणि त्याने यशस्वीरित्या त्या रोखताना आपण पाहतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, 8 धावांची गरज आहे आणि चेंडू पुन्हा एकदा चाललाय निर्धाव आणि हा सामना महाळुंगे संघ विजयी होतोय. खूप सारे अभिनंदन महाळुंगे संघाचं, तसेच कोदवली संघाचं सुद्धा अभिनंदन. तुमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा.